छत्रपति संभाजीनगर में शिवसेना नेता अंबादास दानवे ने भारतीय जनता पार्टी पर तीखा हमला किया। उन्होंने कहा कि बीजेपी के अंदर मंथन और असंतोष है और सत्ता का व संपत्ति का दुरुपयोग किया जा रहा है। दानवे ने बताया कि शिवसेना अपने केडर बेस पर भरोसा रखती है और मनपा चुनाव में मजबूती से लड़ेगी। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे के नेतृत्व में प्रचार 26 दिसंबर से शुरू होगा। गौर से सुनिए क्या कहना है अंबादास दानवे का। बोलणीला आज सुरुवात करतोय आम्ही। टेंटेटिव्ह प्रारंभिक बोलणी तशी आमची झालेली आहे। वंचितही आमच्याशी बोललेला आहे। वंचित, काँग्रेस आणि आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार अशा पक्षाची तशी पाहायला गेलं तर टेंटेटिव्ह एकत्रित बोलणी ऑलरेडी मागच्या काळात झालेली आहे आणि आता निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या अंतिम कशा पद्धतीनं व्हावं याच्यासाठी आमचे पदाधिकारी आता या संदर्भात चर्चा करतात। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। असं कळतं की युती संदर्भात आणि जागा वाटपासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता वाटतं। ही चर्चा चालू आहे। चर्चा काही सगळ्यांना सांगून होत नसते, त्याच्यामुळे चर्चा आता जवळपास अंतिम स्वरूप चर्चेला प्राप्त झालेलं आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 1-2 दिवसातच मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रासमोर येतील। या निवडणुकी संदर्भात शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राष्ट्रपती एकत्रितरित्या याचं मला असं वाटतं लवकरच या संदर्भात सगळ्या बाबी आपल्या समोर येतील। कालच्या निकाला तुम्ही कसं बघता? निकाल बघायला गेलं तर आमचं सैन्य लढलं आणि जेवढं निकराची लढाई देता येईल तेवढी दिली, बऱ्यापैकी यश मिळवलं। ठीक आहे, काही साधनाची कमतरता होती तरी मला असं वाटतं सैन्य लढलं आणि बऱ्यापैकी त्यांनी यश प्राप्त केलं। समोर जे लोक होते प्रचंड प्रमाणात धनशक्ती होती, आसपास 10,000 रुपये लोकांना वाटले गेले। सत्तेचा गैरवापर केला गेला। परवा तुम्ही बघितलं असेल धर्माबादला लोक कोंडून ठेवले होते, म्हणून त्याला पुरून उरणं एवढं साधनं आमच्याकडे नव्हते, परंतु मनुष्यबळ आमचं होतं, त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं। तर अशाच निवडणुका जर होत राहिल्या तर भविष्यामध्ये आपल्याला कुठेतरी मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, कारण हे वारंवार धनशक्तीचा वापर तुमचा आरोप जो आहे तो गंभीर आहे। मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा एक अंत ठरलेला आहे। या काही नव्यानं गोष्टी होत आहेत अशातला काही भाग नाही। आधी कोणी करत होतं, आता भारतीय जनता पार्टी करते, शिंदे गट करते, परंतु याचा अंत ठरलेला आहे। ठरेल लोक किती दिवस 4-4 जणांचे जर लोकांनी पैसे घेतले तर लोक मतदान एका जालाच करतात। याचा अर्थ 3 जणांशी ते खोटं बोलतात, बरोबर आहे। याचाच अर्थ 3 जणांचे पैसे वाया जातात। एखादा माणूस असाही आहे की जो पैसे न देता सुद्धा निवडून येतो, असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यामुळे एक दिवस सत्याचा येत असतो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढंच मला वाटतं। सत्ताधारी असं म्हणतायत की नाही का तुम्ही प्रचारच केला नाही, मग आमच्यावरती आरोप कसे करतात? आम्ही प्रचार केला, 55 सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली, त्यामुळे आमचा विजय झाला। मला असं वाटतं आमचं पक्ष केडर बस आहे, लीडर बेस नाही। आमचा पक्ष हा केडर बेस आहे। केडर आमचा एक शिवसैनिक 1 इंच जागा लढत असतो, त्याच्यामुळे आमचा पक्ष हा केडर बेस आहे, लीडर बेस नाही। हेलिकॉप्टरमध्ये 55 सभा घेतल्या, मग तुमच्या 55 सभा झाल्या तर तुमच्या 55च्या जागा आला का जरा एवढं जरा नीट माहिती घ्या। कित्येक सभा तुमच्या वाहनचोट्या ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे सभा घेतल्या म्हणजे सीट निवडून आलं असं त्याचा अर्थ नाही, किंवा फार मेहनत केली असं त्याचा अर्थ नाही। कित्येक सभा, आता मी संभाजीनगर पैठणला देवेंद्रजीची सभा झाली, काय झालं? रत्नापुरा देवेंद्रची सभा झाली, काय झालं? काय पडल्या ना जागा। त्याच्यामुळं सभा आणि निवडून येणं याचं गणित स्वतंत्र आहे। एकनाथ शिंदे म्हणतात की आमचं स्ट्राईक रेट याच्यामध्ये खूप चांगलं आहे। एकनाथ शिंदेला म्हणा राजकारण सोडून आता ते स्ट्राईक रेटवरच काम करत जा, क्रिकेट, बॅटिंग, बॉलिंग त्याच्यातच पडत जा। स्ट्राईक रेट वगैरे वगैरे, एक जागा लढण्याची 1 जागा जिंकली 100% माझा स्ट्राईक रेट। भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजितदादा यांचीच बऱ्याच ठिकाणी फाईट झाली, हे कबूल करायला काही हरकत नाही, बऱ्याच ठिकाणी। आणि त्यांनीच एकमेकाची अडवली आणि एकमेकाची चिरवली, खूप ठिकाणी असं झालेलं आहे। काही अपक्षांनी तसं धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसनं भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर
उभं करून भाजपाचे काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपच्या तिकिटावर उभं केलं आणि भाजपची बी टीम म्हणून काँग्रेस काम करत नाही असं रोहित पवार म्हणाले. माझ्याकडे असं काही माझ्या कानावर नाही, परंतु अशोकराव चव्हाणांनी काही लोक अशा पद्धतीनं नांदेडमध्ये उभं केल्याची माहिती माझ्याकडे आहे. या ज्या निवडणुकांचा निकाल लागले याचे परिणाम महानगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतात. महानगरपालिका निवडणूक या मोठ्या आहेत. नगरपालिका निवडणूक या काही नगरपालिका 15,000 मतदारांच्या आहे, काही 25,000च्या आहे, काही 35,000च्या आहे, काही 40,000च्या आहे, काही 27,000च्या आहे. परंतु महानगरपालिकेचे एक एक प्रभागच 50,000, 60,000, 70,000, 80,000चे, 90,000चे. त्याच्यामुळं मला असं वाटतं मतदारांची संख्या प्रभागामध्ये महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. छोटी निवडणूक आणि मोठ्या निवडणुकीत फरक असतो आणि मला असं वाटतं तो फरक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल. मोहन भागवतांचं एक विधान आहे की संघाला भाजपच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. हिंदूंसाठी एकच देश आहे तो म्हणजे भारत. हे दोन विधान त्यांनी केले. हिंदूंसाठी भारत देश आहे हे जरी सत्य असलं तरी बाकीच्या हिंदूंकडे सुद्धा भारताने लक्ष दिलं पाहिजे. जसं बांगलादेश, इथं एका हिंदू मुलाला उलट टांगून जाळून मारलं परवाच्या दिवशी. जर आपला हिंदू राष्ट्र आपण म्हणतो किंवा हिंदूंचा देश म्हणतो तर या हिंदू पंतप्रधानांनी मला असं वाटतं याच्यामध्ये इंटरफेअर केलं पाहिजे. एक आणि भारतीय जनता पार्टी संघाचा चष्मा आणि भारतीय जनता पार्टीचा चष्मा हे सरसंघचा एवढा मोठा नाही आहे. सरसंघ चालकावर बोलणं मला योग्य वाटत नाही.